नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत दिवेकर माय पुणे सिटी चॅनेलवर आपलं स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत एका फारच चर्चिल्या जात असणाऱ्या विषयावर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे ग्रीन बॉन्ड्स. ही कल्पना एकीकडे पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे चित्र रंगवते, तर दुसरीकडे काही प्रश्न पण निर्माण करते. बँकेत हजारो कोटीच्या ठेवी असताना कर्ज घ्यावं लागतंय का? 75 कोटीचं व्याज देण्याची वेळ का आली? आणि केंद्र सरकारने दिलेलं 20 कोटीचं अनुदान हे फायद्यात आहे का? चला या सगळ्या बाबतीत शहानिशा करूया. हा ग्रीन बॉन्डचा आगमन हा ऐतिहासिक निर्णय आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने 2023मध्ये मुळा मुठा पवना नदी सुधार प्रकल्पासाठी 200 कोटीचे कर्जरोखे उभारले होतेच. त्याची परतफेड आजही सुरू आहे. आता महापालिकेने महाराष्ट्रातल्या पहिल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा मान मिळवलाय. ग्रीन बॉन्ड्स म्हणजेच हरित कर्जरोख्यांद्वारे 200 कोटी उभारणारी ती पहिली महापालिका ठरली आहे. मुंबई शेअर बाजारात झालेल्या बेल रिंगिंग समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही या योजनेचं कौतुक करत हे अभिमानास्पद पाऊल आहे असं म्हटलं. प्रशासनातले अनेक अधिकारी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिले. या संदर्भात बोलताना विकास कामांसाठी वी शुड थिंक बिग असा विचार सर्वांनीच मांडला. आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं की या रोख्यांच्या उभारणी दरम्यान पहिल्या काही मिनिटातच 100 कोटी रुपये जमा झाले. नंतर एकूण 513 कोटी रुपये म्हणजे आवश्यकतेच्या 5 पट रकमेसाठी प्रतिसाद मिळाला. पतमानांकन संस्थांनी AA+ असं उत्तम मानांकन देऊन महापालिकेच्या आर्थिक स्थितीची हमी दिली आहे. दुसरा मुद्दा, हा निधी कुठं खर्च होणार आहे? या 200 कोटी रुपयातला निधी निगडी प्राधिकरणातला हरित सेतू प्रकल्प आणि गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक या टेल्को रस्त्याच्या अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. ही दोन्ही कामं शहराच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासाचा भाग म्हणून मानली जात आहेत. हरित सेतू अंतर्गत पायलट प्रकल्प म्हणून प्राधिकरण सेक्टर 24 ते 28 यामध्ये सायकल आणि पादचारी मार्ग उभारला जाणार आहे. अतिक्रमणमुक्त, सावली असलेला आणि अत्यंत सुरक्षित असा हा मार्ग शहरातल्या अनेक प्रमुख ठिकाणी, उदाहरणार्थ मेट्रो स्टेशन, महाविद्यालयं, रुग्णालयं, बागा, धार्मिक स्थळं इथं जाण्यासाठी जोडला जाईल. या सायकल आणि पादचारी मार्गाच्या वापरामुळे इंधन बचत होणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे, शहराच्या आरोग्याला नक्कीच उपयोग होणार आहे. टेल्को रस्ता पण विकासाचं डिझाईन तयार असून या दोन्ही प्रकल्पांमुळे शहरातल्या पर्यावरण रक्षणाला मोठी मदत होणार आहे. पुढचा मुद्दा, या प्रकल्पाचं आर्थिक गणित, फायदे आणि तोटे. आता थोडं आकड्यांचं गणित बघूया. उभारलेली रक्कम आहे 200 कोटी रुपये. या रकमेवर ठरवलेला व्याजदर आहे 7.85%. यावर वार्षिक व्याज मिळणारे अंदाजे 15 कोटी रुपये म्हणजे 5 वर्षात महानगरपालिकेवर होणारा एकूण व्याजाचा भार असणारे 75 कोटी रुपये. आणि हो, केंद्र सरकारकडून मिळणारा अनुदान आहे 20 कोटी रुपये. म्हणजेच अनुदान गृहीत धरलं तरी प्रत्यक्षात 55 कोटी रुपये अतिरिक्त खर्च होणार आहे. पुढचा मुद्दा आहे विरोधकांचा सवाल, ठेवी असून सुद्धा कर्ज का? महापालिकेच्या खात्यात सुमारे 4000 कोटी रुपयाहून अधिक ठेवी असल्याची शक्यता आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की या ठेवी असताना कर्ज घेण्याची गरज काय होती? या पार्श्वभूमीवर महापालिकेवर प्रशासकीय राजवटीच्या काळात आर्थिक अपारदर्शकतेचा आरोप होतो आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते विचारतात, ठेवींच्या बाबतीत लपवाछपवी का? पुढचा मुद्दा, मग निष्कर्ष काय काढायचा? एकीकडे पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम नक्कीच स्वागतार्ह आहे, आणि दुसरीकडे या कर्जामुळे निर्माण होणारा व्याजाचा भार आणि ठेवी असून सुद्धा कर्ज घेण्याची गरज, हे प्रश्नसुद्धा गंभीरपणे विचारात घेण्यायोग्य आहेत. तर मग मित्रांनो, हरित विकास हे नाव आणि आर्थिक भार ही त्याची किंमत, हा विषय आपण सर्वांनी सजगपणे समजून घेणं खूप आवश्यक आहे.
आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट करून जरूर कळवा. पुढच्या भागात आपण अशाच शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. तोपर्यंत स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत संपन्न शहरासाठी सजग राहा. धन्यवाद.